नमस्कार मित्रांनो, माइनपो चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर ही आताची भरती जी आहे ती आहे बँक ऑफ इंडियामध्ये. तर ही जी भरती आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, म्हणजे थोडक्यात ही ऑफिस असिस्टंटसाठी भरती आहे. तर याचं बघा, फॉर एंगेजमेंट ऑफ 2 ऑफिस असिस्टंट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, म्हणजे 2 वर्षासाठी असणार आहे आणि ते टर्म वाढवलं पण जाऊ शकतात. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो बघा, ग्रॅज्युएट असायला पाहिजे आणि कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे. थोडक्यात बेसिक अकाउंटिंगचं नॉलेज असायला पाहिजे आणि मराठी भाषा त्यांना यायला पाहिजे, म्हणजे लोकल लँग्वेज. ही जी भरती ही रायगडची आहे त्याच्यामुळं मराठी चालते. त्याच्यानंतर फ्लुएंटली जे हिंदी इंग्लिश जे आहे जर येत असेल तर ते एक चांगलंच आहे, म्हणजे त्यांना प्रेफरन्स दिला जाईल हिंदी आणि इंग्लिश जर तुम्हाला बोलता येत असेल तर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला MS ऑफिस पाहिजे आणि टॅली इंटरनेट तुम्हाला हाताळता यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे लोकल लँग्वेजसाठीचे ते टायपिंग स्किल तुम्हाला पाहिजे, म्हणजे मराठी आणि इंग्लिश ते ॲडव्हान्टेजेस, म्हणजे त्याला प्रेफरन्स जास्त दिला जाणार आहे. आणि रायगडमधलेच जर असेल, म्हणजे अप्लाय करणारे जे कॅन्डिडेट आहे ते जर रायगडमधले असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. तर अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय जे आहे तुम्हाला फॉर्मेट आहे त्या फॉर्मेटमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आणि जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर पूर्ण फॉर्मेट भरून तुमचं आधार कार्ड जे असणार आहे आणि बाकीचे तुमचे ग्रॅज्युएशन अकाउंटिंगचं झालं असेल तर अकाउंटिंग, टॅली झालं असेल तर टॅली, MS ऑफिस झालं असेल तर MS ऑफिस, हे सर्व जे डॉक्युमेंट हे सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला पाठवायचे आहे. जो डॉक्युमेंटचा म्हणजे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ही ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा. त्याच्यानंतर बघा, ही जी पोस्ट आहे ही 2 वर्षासाठी आणि पिरियड जे मॅक्सिमम 5 वर्षासाठी असणार आहे. याचं जर तुम्हाला पेमेंट मिळणार आहे ते आहे 15,000 पर मंथ भेटणार आहे. याच्यामध्ये कटिंग कुठलंही होणार नाही, तुमचं PF वगैरे कुठलं किंवा अदर कटिंग नाही. कन्सोलिडेटेड म्हणजे 15,000 तुम्हाला नेट पेमेंट भेटणार आहे. मिनिमम एज जे आहे ते 18 वर्ष ठरवलेलं आहे आणि मॅक्झिमम जे आहे ते 42 वर्षापर्यंत. जरी तुम्ही 40 वर्षाचे जरी असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅज्युअल लिव्स जे आहे ते 12 दिल्या जाणार आहे आणि अदर्स लिव्हसुद्धा दिल्या जाणार आहे. जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला 1 महिन्याची नोटीस पिरियड देऊन तुम्हाला हे सोडावं लागणार आहे. याच्यामध्ये बघा सिलेक्शन कसं होणार आहे, तर सिलेक्शन जे आहे ते तुमच्या रिटन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू याच्यावर तुमचं जे आहे सिलेक्शन होणार आहे. यांची जे आहे रिटन टेस्टसुद्धा होणार आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. तर टेस्ट जी असणार आहे ती इंग्लिश लँग्वेजमध्ये फक्त असणार आहे. तर याच्यामध्ये लास्ट डेट जे त्यांनी दिलेली ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन सेंड करायची 16 नोव्हेंबर 2021 दिलेली आहे. तर तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे ते सेंड करायचे. ठीक आहे. तर त्याचा ॲड्रेस जो आहे बघा, द झोनल मॅनेजर बँक ऑफ इंडिया रायगड, झोनल ऑफिस ॲग्रिकल्चर फायनान्स अँड फायनान्शियल इन्क्लुजन डिपार्टमेंट, 2nd फ्लोर, हॉटेल मीरा माधव, ऑपोजिट ST स्टँड, अलिबाग, डिस्ट्रिक्ट रायगड. 402-201 हा जो आहे त्यांचा पिनकोड आहे. आणि लास्ट डेट जी पोहोचायची आहे ते 4 वाजेच्या आतमध्ये जे आहे 16 तारखेला 16 नोव्हेंबर 2021च्या आतमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे. जी तुमची डेट असणार आहे बघा इथे लिहिले, द डेट ऑफ रिटन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू विल बी डिसाइडेड ड्यू टू कन्सल्टंट विथ द हायर अथॉरिटीज अँड कमिटी फॉर द सेम. म्हणजे तुमचे ॲप्लिकेशन पोचल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही तिथं मेल ID किंवा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही नोंदवणार आहेत त्या मोबाईलद्वारे तुम्हाला SMS किंवा ईमेल्स येऊन जाणार किंवा कॉलसुद्धा येऊ शकतो, जर तुम्ही रिटन टेस्टसाठी जर ॲप्लिकेबल असाल तर. म्हणजे जर रिटन टेस्टसाठी तुमची जी क्वालिफिकेशन आहे ती फुलफिल झाली असेल तर. आणि जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन म्हणजे ॲनवलपवर तुम्हाला लिहायचं आहे तिथं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट इन रेस्टी रायगड, हे तुम्हाला ब्लॅक पेनने लिहायचं आणि त्याला खाली 2 अंडरलाईन द्यायचे आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस आणि फ्रॉम आणि टू टाकायचं आहे. तर बघा खाली काय लिहिले त्यांनी, शुड बी मेन्शन. ठीक आहे, करायचंच आहे तुम्हाला.
जर तुम्ही अर्धवट किंवा पूर्ण भरलेली नसेल किंवा काही चुका झालेल्या असेल तर ते तुमचं बँक जे आहे ते रिजेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे ही जे स्पीड पोस्टाने पाठवलं तर बरं होणार आहे. ठीक आहे, म्हणजे चांगलं होईल. कारण जर डिले झालं नॉर्मल पोस्टने, कारण त्याची रिसिप्ट पण आपल्याला मिळत नाही. आणि स्पीड पोस्टने पाठवलं तर ते आपल्याला रिसिप्ट पण मिळते आणि केव्हा पोचले त्याची माहिती पण सुद्धा मिळते. त्याच्यामुळे 5-10 रुपयाचा फरक पडणार आहे, बाकी काही नाही. पण तुम्ही स्पीड पोस्टनेच पाठवा. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट ईमेल वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं की ईमेल जे आहे ते टाकायचंच आहे. आणि चुकून सुद्धा एक डिजिट कमी टाकू नका. 1-2 वेळेस तुम्ही परत चेक करून घ्या. ठीक आहे. जॉब प्रोफाईल काय, जे ऑफिस असिस्टंटचं आहे तेच आहे, एवढं काही खास नाही. जे कॉमर्स साईटचे असेल त्यांना माहीत आहे बँकिंगचं काय असते. त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे तो या प्रकारे आहे. तर बघा, असा हा फॉर्मॅट आहे. हा जो फॉर्मॅट आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जे बॉक्स असतो त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे. ती लिंकला क्लिक करून हा फॉर्मॅट तुम्हाला प्रिंट आऊट करायचा आणि सेंड करायचा आहे. तर अशा प्रकारे जी भरती होती. तुम्हाला जर काही अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. धन्यवाद.